नमस्कार. जेवण बनवत असताना अन्नपूर्णेचं स्मरण करून शेगडीची पूजा करून आपण जेवणाला सुरुवात करावी. स्वामींचं नाव घ्यावं. तसंच सात्विक भाव मनात ठेवून जेवण बनवायला घ्यावं. निगेटिव्ह विचार मनात कोणतेही आणू नयेत. घरातील मुलांना जेवण घरी न जेवता बाहेर जेवावं असं वाटत असेल तर जेवण बनवताना ज्वारी किंवा चपातीचं पीठ मळताना तुम्ही 1 चमचा त्याच्यात दूध टाका आणि नक्की हा उपाय करा. पहा, घरातील लोकांमध्ये खूप चांगलं वातावरण निर्माण होईल व पोटभर ते घरी जेवतील. अन्नपूर्णेचा वास कायम राहील. अन्नाला कधीही कमी पडणार नाही. घरामध्ये तांदूळ, पीठ, तेल, हळद कधीही संपू देऊ नका. किराणा तुम्ही शुक्रवारीच भरा. नक्की हा उपाय करा.